बुधवार 28 जनवरी 2026 को महाराष्ट्र राज्य के लाडले उप मुख्यमंत्री अजित दादा पवार का विमान दुर्घटना में निधन हुआ। अकस्मात हुई मृत्यु से महाराष्ट्र की राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवन में कभी न भरने वाला घाव सभी के लिए बड़ा धक्का। स्वर्गीय अजित दादा पवार की अस्थि कलश आज सोमवार 2 फरवरी को दोपहर 12 बजे से शाम 5 बजे तक नागरिकों के दर्शन के लिए एनसीपी ठाणे जिला मध्यवर्ती कार्यालय में रखा गया। एनसीपी ठाणे शहर जिला परिवार और पूर्व सांसद व प्रवक्ता आनंद परांजपे, ठाणे शहर जिला अध्यक्ष नजीब मुल्ला, प्रमोद हिंदूराव के साथ विधायक संजय केलकर, एनसीपी शरद पवार पक्ष के पूर्व मंत्री डॉक्टर जितेंद्र अवॉर्ड, एनसीपी ठाणे जिला अध्यक्ष मनोज प्रधान, एनसीपी अजित पवार और एनसीपी शरद पवार दोनों पक्ष के नवनिर्वाचित नगर सेवक, एनसीपी अजित पवार पक्ष के सभी पदाधिकारियों ने उपस्थिति देकर स्वर्गीय अजित दादा पवार को श्रद्धांजलि अर्पित की। ठाणे कर नागरिकों ने मौके पर अस्थि कलश दर्शन के लिए पहुंचे। देहाचिया गावा आनिया जन्ममृत्युचिया सोनिया नामनोच बावन पुले और ये लोग जाते नहीं ना तो दादा की 7 बजे गाड़ी लग गई है ना। ये गुरुनरी और तेज तर्रार नेता था। निर्णय लेने की क्षमता जो उनमें थी वो शायद ही मैंने किसी में देखी थी। ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी हानी। खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा। मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही। विलीनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे। आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं। मला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं। आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे। अशा वेळेस किती वाजता झालं, मग ते कसं झालं, मग तो पायलट कोण होता, हे काही प्रश्न योग्य नाही। निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत नाही। मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली। म्हटलं 3 दिवसात केली, अजितदादा कुठेतरी चुकलेले दिसत आहेत। म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती। ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही। काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्यात, कशा झाल्यात, त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार। तुम्ही माझ्या तोंडातनं कुठलाही काहीही काढू शकत नाही। मी याबाबत काहीही बोलणार नाही। अमोल मटकरने आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? चर्चा झाली होती हे 2000% सत्य आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले। त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती। म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते। त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे। तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे। त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे। त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही। अजितदादा म्हणजे एक दिलखुलास, दिलदार आणि रांगडं असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं होतं। अजितदादांचा कधीच राग येत नव्हता। आम्ही तर त्यांच्या
विरोधी पक्ष म्हणूनही काम केलं, त्यांच्या बरोबरही काम केलं. आणि कामाच्या बाबतीमध्ये जर कोणी तत्पर असेल आणि स्पष्ट सांगणार असेल तर ते अजितदादा होते. अजितदादांनी अनेक प्रकारची कामं जी आहेत ती सर्व पक्षीय मंडळी, कोणीही गेला आमदार तर त्यांनी केलेली आहेत. जनतेचं हित आहे की नाही हे बघून त्यांनी काम केलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्या माध्यमातून अजितदादांकडे पत्र दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब ते योग्य त्या दिशेने निकाली लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे उत्तम असा प्रशासक आणि शिस्तप्रिय, विधिमंडळामध्ये देखील विधिमंडळाची जी आचारसंहिता आहे ती जर कोणी पाळली नाही तर अजितदादा स्वतः उठून त्या संबंधित नवीन आमदाराला, जुन्या आमदाराला सांगत असत की हे अशा प्रकारचं, ही इथली प्रथा परंपरा नाही, अशा पद्धतीनेच वागायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे फार मोठी पोकळी जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र खरोखर हळहळला आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांशी त्यांचा अतिशय, ज्याला म्हणता येईल अजात शत्रू, स्पष्ट वक्तेपणाने जरी ते बोलले तरी कटुता नव्हती. त्यांचं मन जे आहे, दिल जे आहे ते साफ होतं. आणि त्याच्यामुळेच अजितदादा हे हवे हवेसे सगळ्यांनाच वाटत होते.